नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 27 ऑक्टोबर. आज आपण 27 ऑक्टोबर, 28 आणि 29 ऑक्टोबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोन्था चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर मोन्था चक्रीवादळ इकडे बंगालच्या उपसागरात या भागात सक्रिय झालेलं आहे. आता हे इकडे विशाखापट्टणम आणि पट्टणमच्या आसपास उद्या 28 तारखेच्या मध्यरात्री धडकण्याचा अंदाज आहे. तसाच याचा ट्रॅक जो आहे असाच इकडे छत्तीसगड विदर्भकडे असणार आहे. 29 तारखेच्या आसपास हे छत्तीसगड विदर्भच्या भागात येणार आहे. त्याच्यामुळे 29 तारखेला विदर्भात पावसाची तीव्रता आहे ती जास्त असणार आहे. तसेच इकडे अरबी समुद्राकडे जर पाहायचं गेलं तर डिप्रेशन इकडे ह्याचा ट्रॅक सारखा बदलत आहे. सध्या हे असंच इकडे काल या भागात होतं, असंच वळून हे असंच परत एकदा उत्तर बाजूने पुढे जाण्याचा अंदाज, गुजरातच्या बाजूने जाण्याचा अंदाज आहे. याचा ट्रॅक हा सारखा बदलत आहे. त्याच्यामुळे या सिस्टीममुळे मध्य महाराष्ट्र असेल, कोकण विभाग, मुंबई विभागात पाऊस सक्रिय आहे. त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून सकाळच्या 10 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नंदुरबार जिल्ह्यात तसेच धुळे जिल्ह्यात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. काही भागात पाऊस सक्रिय असेल. त्यानंतर इकडे चंद्रपूर, गडचिरोलीच्या उत्तर भागात एक मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस सक्रिय असेल. उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे जळगावच्या उत्तर भागात एक पावसाचा ढग दिसत आहे. राहिलेले जे जिल्हे आहेत ढगाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून सक्रिय आहे. इकडे सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात थोडंफार पावसाचे ढग सध्या सक्रिय दिसत आहेत. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 27 ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 3 दिवसाचा जिल्हा वाईज. तर आज इकडे नंदुरबार जिल्ह्यात आकारांनी दडगाव, शहाडे, ताळाडे, त्याच्यानंतर नवापूर, शिरपूर, सिंदखेड, धुळे, साक्री, नाशिक जिल्ह्यात कळवण, मालेगाव, याच्यानंतर सुरगणा, पैंट, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, त्याच्यानंतर चंदवड, त्याच्यानंतर इकडे मोखाडा, डहाणू, पालघर, विक्रमगड, याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, चाळीसगाव, भदगाव, त्याच्यानंतर इकडे पाचोरा, जामनेर, जाफराबाद, भोकरदन, त्याच्यानंतर मेहकर, देऊळगाव राजा, याच्यानंतर इकडे मलकापूर, संग्रामपूर, तसेच इकडे ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर, मुरबाद, अंबरनाथ, कर्जत, त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, त्याच्यानंतर सासवड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यात फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, खटाव, तसेच इकडे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, लांजा, खेड, चिपळूण, दापोली, मदनगड, मसाळा, सुधागड, पनवेल हा जो पट्टा आहे. तसेच इकडे वैभववाडी, कणकवली, कोल्हापूर जिल्ह्यात इकडे गडहिंग्लज, आजरा, शाहूवाडी, याच्यानंतर विटा, आटपाटी, जत, कवठे, महाकाल हा जो पट्टा आहे सर्व या भागातून. तसेच इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर असेल, पारनेर असेल, श्रीगोंदा, कर्जत असेल, जामखेड असेल, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी हे जे तालुके आहेत हा जो सर्व पट्टा आहे या तालुक्यातून आज दुपारनंतर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पडेल असं काय नाहीये, थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे गडचिरोली जिल्ह्यात शिरोंचा, भामरगड, इटापल्ली, मुलचेरा, त्यानंतर धनोरा, आरमोरी या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. नांदेड जिल्ह्यात बिलोली, मुखेड, भोकर, त्याच्यानंतर उमरी, धर्माबाद, निलंगा, देवणी, शिरूर, अमदापूर, चक्कूर, त्यानंतर हिमायतनगर, किनवट, मोहूर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जारी जामानी, तसेच इकडे अर्नी हा जो पट्टा आहे वणी या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी या तालुक्यातून दिसत आहे, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. याच्यानंतर जर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नंदुरबार, धुळे, जळगाव चे भाग, उत्तर पश्चिम भाग, नाशिक, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर हा जो पट्टा आहे लाल कलर मधील
या भागात पावसाची तीव्रता आज जरा जास्त राहील. मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस राहील मेघगर्जनेसह थोड्या थोड्या क्षेत्रासाठी. जळगावचे राहिलेले भाग बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या भागात तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर सक्रिय होईल. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 3 जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी. नांदेड, लातूर सुद्धा तशीच परिस्थिती. इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, परभणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर या भागात सुद्धा एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. पण हिरव्या कलरच्या जिल्ह्यातून थोडीफार शक्यता कमी राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल, व्याप्ती कमी राहील. याच्यानंतर 28 ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर 28 ऑक्टोबरला इकडेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हा जो पट्टा आहे या भागात पावसाची तीव्रता कायम राहील. मेघगर्जनेसह पाऊस राहील. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील. सार्वत्रिक नसेल. तसेच नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस उद्याच्या रात्रीपासून जरा वाढेल. तसेच इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या भागात सुद्धा उद्या रात्रीपासून थोडीफार पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे आणि या भागात वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त राहणार आहे. वादळी वाऱ्यासह या भागात पावसाचा अंदाज राहील. धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून 28 ऑक्टोबर साठी राहील. आणि त्याच्यानंतर 29 ऑक्टोबर आपण मागे सांगितल्याप्रमाणे विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. कारण काय आहे तर मोंथा चक्रीवादळ जवळजवळ छत्तीसगडच्या आसपास, विदर्भाच्या आसपास येईल. त्याच्यामुळे 29 तारखेला विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे अकोला, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, वाशिम, परभणी हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज. या भागात सुद्धा वाऱ्यांचा वेग जास्त राहील. हे जे जिल्हे आहेत आणि मध्यम पाऊस या भागातून सक्रिय राहील. जळगाव, नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच इकडे सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील 29 ऑक्टोबर साठी. याच्यानंतर जर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत 27 ऑक्टोबरला तर आज इकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, बीड, सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, येलो अलर्ट आहे. तसेच इकडे जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, सांगली या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तर हा होता 27, 28 आणि 29 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.